नमस्कार. आज उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण वरईचा भात आणि ताकातली बटाट्याची भाजी बनवणार आहोत. ही जी आपली रेसिपी आहे ना, एकदम पचायला हलकी आहे आणि बनवायला सोपी आहे. 2 जरी पदार्थ असले तरी पटकीने बनतात. चला कृती करूया. सगळ्यात पहिले आपण वरई शिजवून घेऊया. पॅनमध्ये तूप तापवलं आहे, जिरं तडकवलं आहे, हिरवी मिरची घातली आहे, अख्खे शेंगदाणे घातले आहेत आणि त्यानंतर धुतलेली ही वरई त्यामध्ये जराशी परतवून घेतली. चवीपुरतं सेंधव नमक घातलं आहे आणि त्यानंतर गरम 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि शिजायला ठेवली आहे. ही छान मऊसूत अशी शिजून तयार होते. जर तुम्ही उपवासाला जिरं नसेल खात तर तुम्ही नका टाकू त्यामध्ये. आता आपण भाजी बनवूया. पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तूप गरम केलं, हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे, यात पण जिरं आहे. तुम्ही खात नसेल तर नका टाकू. शेंगदाण्याची भरड थोडी परतवली, त्यानंतर एक उकडलेला बटाटा त्यामध्ये घातला आहे, तो पण थोडा परतवला. सेंधव मीठ टाकलं आहे आणि गरम पाणी न घालता अगदी थोडंसं साधं पाणी घालून एक उकळी घेतली, गॅस बंद केला. आता यामध्ये आपण ताक घालणार आहोत. साधारण हे वाटीभर किंवा कपभर ताक तुम्हाला घालायचं आहे. हे ताक जास्त आंबट नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. ही भाजी आपली तयार आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, ताक टाकण्याआधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता ही आपली रेसिपी मस्त तयार आहे. ही चविष्ट रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.